प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया असे म्हणत आपण श्री गणेश उत्सव साजरा करतो. घरातील आबालवृद्ध श्री गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. श्रावण महिन्यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यात म्हणजेच शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला आपण श्री गणेशाची आपल्या घरात स्थापना करतो. यालाच श्री गणेश चतुर्थी असे म्हणतात. हा 10 दिवसाचा उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला आपण श्री गणेशाचे विसर्जन करतो. म्हणूनच या चतुर्दशीला आपण अनंत चतुर्दशी असे म्हणतो. अशा या उत्सवात पार्थिव गणेश मूर्तीचेच पूजन करण्यात यावे असे शास्त्र सांगते. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा संस्कार या निमित्त आपल्यावर होत असतो. म्हणून ही मूर्ती मातीचीच असली पाहिजे. इतर धातू किंवा इतर घटकापासून बनलेली श्री गणेश मूर्ती अनंत चतुर्दशीला पाण्यात विसर्जित होत नाहीत. त्या दीर्घकाळ तिथेच पडून राहतात. म्हणूनच पर्यावरणपूरक मातीच्याच मूर्ती बसवण्यात याव्या यासाठी शासनही आग्रही असते. मातीचेच अनंत कण पाण्याच्या साहाय्याने एकत्र करून त्याचा चिखल करायचा व त्यापासून श्री गणेश मूर्ती तयार करायची. 10 दिवस यथासांग उत्सव साजरा झाल्यानंतर मातीच्या अनंत कणापासून बनलेली ही मूर्ती पुन्हा पाण्यात विसर्जन करून पृथ्वीतत्वात ती विलीन झाली पाहिजे अशी आपली परंपरा आहे. या सर्वांनी मिळून आपण संकल्प घेऊ की मातीच्याच श्री गणेश मूर्तीची स्थापना करून आपण हा उत्सव साजरा करूया.